देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथे आकारास येणार आहे. त्यासाठी आवश्यक जमिनीचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे करण्यात आले. यावेळी विविध सामंजस्य करारांचे आदान प्रदान करण्यात आला. कुंभ उद्योग संगम आणि नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट आज हॉटेल ताज गेटवे येथे पार पडले. त्या जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले. गुंतवणूक परिषदेत करण्यात आलेल्या 300 अधिक सामंजस्य कराराच्या माध्यमातून 13,190 कोटींची गुंतवणूक होणार आहे. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी चिरवाळ, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंग कुशवाहा, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग आदी जण उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत यांनी ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टरचे दस्तऐवज हस्तांतरित केले. यामुळे आदिवासी क्षेत्रातील औद्योगिक गुंतवणुकीला गती मिळण्यास मदत होणार आहे. तसेच स्थानिक आदिवासी बांधवांचे कौशल्य विकास आणि शाश्वत रोजगारासाठी उपयुक्त ठरणार आहे. या क्लस्टरच्या विकासासाठी आदिवासी विकास विभागाने 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. सन 2026 मध्ये जिल्ह्यात एकूण 301 सामंजस्य करार करण्यात आले असून त्यामध्ये 13,189 कोटी 88 लाख रुपयांची गुंतवणूक आणि 32,487 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यापैकी काही करारांचे दस्तऐवजाचे प्रस्तांतरण प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या गुंतवणुकीमुळे नाशिक हे भविष्यात उद्योजकांचे आवडीचे ठिकाण होईल आणि येथील औद्योगिक विकास व रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.